नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। पाण्यात टाकून देते ना आपला त्याशिवाय आपण तुम्ही सायन करायचं तिथं डाटा असतो सगळं त्या वेबसाईटवर सगळं डाटा असतो शक्यतो त्या बॉक्स गटांमध्ये स्पर्धा आहे दोघांच्या मध्ये फुगा ठेवायचा तुमच्याकडे आहे फुगा त्याला हात लावायचा नाही ऐका जरा आता ऐका ठीक आहे आपण जी योजना फेरी म्हणतो आता आपण योजना फेरी करणार आहे आणि योजना फेरीच्या माध्यमातून समजून घेणार आहे आपल्या नमस्कार। सध्या जिल्हा परिषद औरंगाबाद तर्फे आणि राज्यस्तरावर राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानातर्फे गाव पातळीवर ज्या जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजना आहेत त्या कशा पद्धतीनं हस्तांतरित करून घेतल्या पाहिजे, हस्तांतरित करून घेत असताना काय काळजी घेतली पाहिजे, योजना हस्तांतरित झाल्यानंतर त्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी गावकऱ्यांनी काय प्रयत्न केले पाहिजे, यामुळे त्या पाणी गुणवत्तेचा प्रश्न आहे। कारण आपल्याला नियमितपणे 55 लिटर प्रति व्यक्ती गावात पाणी द्यायचं आहे, तर हे देत असताना त्याच्या पाण्याची गुणवत्तासुद्धा कशा पद्धतीनं असली पाहिजे हे करत असताना गावातल्या लोकांचा सहभाग महत्त्वाचा आहे। म्हणून या प्रशिक्षणामध्ये गावातले ग्रामसेवक, सरपंच, पाणीपुरवठा कर्मचारी, त्याच्यासोबतच महिला बचत गटाच्या प्रतिनिधी, जलसुरक्षक आणि ग्रामपंचायतचे VWSC कमिटी जी असते त्याचे सदस्य, अशा एक 8 ते 10 लोकांचं प्रशिक्षण या ठिकाणी आयोजित केलेलं आहे। पुढच्या 3 दिवसांमध्ये आता जे बोललो मी विषय, त्याच्यासोबतच विविध शासकीय विभागांमार्फत ही योजना चालवत असताना काय आपण मदत घेऊ शकतो, ज्याला कन्व्हर्जन्स म्हणतो। लीडरशिप क्वालिटी आपल्या प्रत्येकामध्ये असतातच, फक्त त्याची जाणीव आपल्याला नसते, ती काय क्वालिटी असते, या सगळ्या गोष्टी 3 दिवसामध्ये या सगळ्या भागधारकांना आपण या ठिकाणी प्रशिक्षित करणार आहोत जिल्हा परिषद संभाजीनगरच्या मार्फत। आणि हे मुख्य जे आहे ग्रामविकास विभागाचं जे राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान पुणे आहे इथल्या मार्फत या सगळ्या प्रशिक्षणांचं, याच्यापूर्वी पुणे यशदामध्ये आपण या प्रशिक्षणांना जे प्रवीण प्रशिक्षक आहेत त्यांना प्रशिक्षण दिलं होतं, त्यांच्यामार्फत आता हे प्रशिक्षण गाव पातळीवर होतं आहे। भविष्यातल्या काळामध्ये पाणीपुरवठा योजना ही चिरकाळ निरंतर चालण्यासाठी प्रत्येक गावातल्या भागधारकाचं, लोकांचं सहकार्य, सहभाग याच्यामध्ये असेल तर निश्चित गावातली योजना ही पुढच्या 20 ते 30 वर्षापर्यंत चालू शकेल। ते सक्षम करण्यासाठी गाव पातळीवरच्या सगळ्याच लोकांना हे प्रशिक्षण या ठिकाणी आयोजित केलेलं आहे। मी संभाजीनगर तालुका आणि जिल्ह्यातले जे पाणीपुरवठा कर्मचारी, सरपंच, ग्रामसेवक, महिला बचत गटाच्या सदस्य, जलसुरक्षक जे असतील त्यांना त्यावेळेस ज्यांना ज्या प्रशिक्षणाच्या वेळा दिलेल्या आहेत त्यांनी त्या प्रशिक्षणामध्ये सहभागी व्हावं असं राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानाच्या वतीने आणि जिल्हा परिषद संभाजीनगरच्या वतीने आवाहन करतो। धन्यवाद। आपलं नाव सर? मी अरुण रसाळ, राज्य निरीक्षक, राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान, पुणे। ओके, धन्यवाद।